हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रीती. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण. कलम नव्हते, कागद नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हते, कागद नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. सन्माननीय प्रमुख पाहुण्यांनो, गुरुजनांनो आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा दिवस आपल्यासाठी विशेष आहे, कारण आज आपण त्या महान व्यक्तिमत्वाचा सन्मान करत आहोत, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक युद्धकुशल योद्धे नव्हते, तर ते एक उत्कृष्ट प्रशासक, दूरदृष्टीचे नेते आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पराक्रमामुळे केवळ मराठा साम्राज्यच नाही, तर संपूर्ण भारताची शान वाढली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे बाळपण अत्यंत कष्टमय होते, परंतु त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांनी त्यांना एक महान विचारधारा दिली. जिजाबाईंच्या संस्कारांनीच त्यांचे व्यक्तिमत्व घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच स्वराज्य स्थापनेसाठी शपथ घेतली होती आणि त्या ध्येयाच्या पाठ जे तळमळत होते. त्यांनी स्वराज्य कधीच परकीय सत्ता वा पराक्रमावर अवलंबून ठेवलं नाही. भोसले घराण्याची पूर्वपीठिका त्रिशस्त्र सांवत्सरिक उत्सव पुणे 1930. शिवाजी महाराज हे भोसल्यांचे कुळात जन्मले असून भोसले कुलक्षत्रिय शिदोसे कुळ आहे, याबद्दल हल्ली वाद नाही. गागा भट्टाने शिवाजी महाराजास वैदिक विधीने राज्याभिषेक केला. त्यावेळेसच त्याने आपली या कुळाच्या क्षत्रियत्वाबद्दल
खात्री करून घेतली. कारण त्यावेळी हल्लीप्रमाणे कलियुगात दोनच वर्ण, ब्राह्मण व शूद्र आहेत, असे कित्येक लोक प्रतिपादित होते. राजपुतान्यातील राजपूत राजघराण्यात वैदिक आचार व उपनयनादी संस्कार चालू होते. त्यामुळे तिकडे फारसा वाद होत नव्हता. पण महाराष्ट्रात मराठ्यांसंबंधाने वाद चालूच होता. त्यांच्यात कर्मलोप बहुतेक झाला होता व शिवाजी महाराजांचीही मुंज झालेली नव्हती. पण गागाभट्टाने धर्मशास्त्रानुसार असा विचार केला की कर्मलोपाने वर्णलोप होत नाही. कुविवाहाने शूद्र स्त्रिया केल्या असल्या तरच वर्णलोप होईल. तेव्हा भोसल्यांची कुळपरंपरा कशी आहे याचा त्याने शोध करविला आणि भोसले कुलाचा संबंध उदयपूरच्या राणा लक्ष्मणसिंहाच्या वंशात उत्पन्न झालेल्या दिलीपसिंहाशी पोहोचतो याची त्याने सिद्धता करून घेतली. त्यावेळी जी वंशावळ चिटणीसांनी बाळाजी आवाजींनी उदयपुराहून आणली ती व हल्ली भोसले घराण्याची पूर्वपीठिका होती. राज्यगीत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीना आम्हा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा. भीतीना आम्हा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभूरा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काल्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. काल्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निडलाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे हे तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय शिवराय.
मी मावळा, वाघासारखी माझी नजर, शत्रूला किती जरब आहे. सिंहासारखी माझी छाती, शत्रूच्या मनात धडकी आहे. चित्यासारखी माझी चपळाई, शत्रूवर वार क्षणात आहे. घोरपडीसारखी माझी पकड, व्यर्थ शत्रूची धडपड आहे. अश्वासारखा माझा वेग, शत्रूच्या गोठात खळबळ आहे. हत्तीचं बळ माझ्या अंगात, प्रत्येक मोहीम फत्ते आहे. छत्रपतींचा मी मावळा, हृदयात नाव कोरलं आहे.